नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास पॅनलनं दणदणीत विजय मिळवला। एकूण 23 जागांपैकी 11 संचालक बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 12 जागांच्या निकालात शेतकरी विकास पॅनलचे 11 उमेदवार विजयी झाले। एक उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आला। विजयी संचालकांनी नेते, कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले। हा विजय खरं म्हणतो शेतकऱ्याचा आहे। या बँकेला शेतकरी विकास पॅनलच्या जे पॅनल उभा केला माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल भरघोस मताने निवडून आलेला आहे। याचं नेतृत्व करत असताना आज मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, या नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब व माझ्या हदगाव तालुक्याचे आमदार बाबुरावजी कोहळीकर साहेबाचा आवर्जून उल्लेख करेल की त्यांनी अथक प्रयत्नाने या शेतकरी विकास पॅनलला निवडून आणण्याचा प्रयत्न केला। त्यांचे सर्वांचे मी आभार मानेल व आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आश्वस्त करतो की या बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा जे काही आदेश अशोकराव चव्हाण साहेब, बाबुरावजी कदम देतील त्या पद्धतीने आम्ही सगळेजण सहकार्य करू। धन्यवाद। माननीय माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेला चांगलं यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेनं शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी चांगलं काम व्हावं या दृष्टिकोनातून शेतकरी विकास पॅनल उभं केलं होतं। त्याचाच एक घटक म्हणून मी माहूर तालुक्यातून उभा होतो आणि मला तिथल्या मतदारांनी मला संधी दिली। अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी एक संचालक म्हणून मी काम करणार आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीमध्ये अटीतटीमध्ये आज आमचा विजय झालेला आहे। 33 मतांनी मी या ठिकाणी विजयी झालेले आहे। सर्व माझ्या सोसायटीच्या मतदार बंधूचा हा विजय आहे। सर्वांचे धन्यवाद। 100% विश्वास होता या लढतीकडे एक अटीतटीची लढत पाहिजे। बिलकुल हो, पूर्ण जिल्ह्याचं लक्ष ह्या नांदेड तालुक्याच्या निवडणुकीकडे होतं आणि अटीतटीमध्ये 33 मतांनी आज माझा विजय झालेला आहे। सर्व मतदारांचे आभार मानते। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी नांदेड जिल्हा बँक सुधारावी या हेतूने पुढाकार घेतला, मेहनत घेतली आणि सगळ्या जिल्ह्यातल्या आमदारांनी, सगळ्या पक्षांनी साहेबाला मदत केली, साहेबांचं ऐकले। त्याच्यामुळे 11 जागा आधी बिनविरोध आल्या बरं का, अपेक्षा होत्या यायच्या, पण आता 12 जागेची निवडणूक झाली, आज मतदान झालं, 12पैकी 11 परत आल्या साहेबांच्या कानात। शेतकरी विकास पॅनलने साहेबांनी उभं केलं होतं आणि सगळ्या पक्षातीलच होतं बरं का, अशी भूमिका होती साहेबांची। साहेबांच्या भूमिकेला यश आलं। संस्था एक डबघाईने सुधारावी तर साहेबांनी मुख्यमंत्री असताना 100 कोटी पॅकेज दिलं, अनुदान दिलं बँक। ते अनुदान साहेबांनी दिल्यामुळे गोरगरिबाचे लग्न झाले, लोकांची ठेवी मिळाल्या। साहेबाचं लक्ष आधीपासून बँकेकडे आहे, म्हणून साहेबाच्या धोरणानुसार सगळे यश आलेले आहे। विरोधकांचं काय किती आव्हान नाही, कोणी आलं नाही बरोबर। 12पैकी 11 आल्या, कधी 22 झाल्या ना जागा। डिपॉझिट केलं बऱ्याच लोकांचं। काय म्हणले? मतदारांचा विश्वास आहे, त्यामुळे आणि विश्वास होता, पूर्वीपासून विश्वास होता। हदगावचा हा जो आमचा मतदारसंघ राहिलेला आहे तो कायम आष्टीकर परिवाराच्या मागे फार खंबीरपणे उभा राहिलेला आहे, त्यामुळे विजयाची शाश्वती होती पूर्वीपासून। नाही, या बाबतीमध्ये 100% विश्वास होता, कारण माझे घरचे जवळपास 17 ते 18 आमचे काही असे लोक आहेत जे आमच्या आजोबांच्या काळापासूनचे चेअरमॅन, त्याचबरोबर बँकेचे ठराव त्यांच्याकडे होते, त्यामुळे विजयाची शाश्वती पहिल्यापासून। मी निवडून आल्या प्रथम आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब, हा विजय अशोकराव चव्हाण साहेबांचा आहे। आमचे आमदार सिरजाताई चव्हाण, आमदार माजी आमदार अमिता भाभीजी यांचा विजय आहे। आमचे सर्व कार्यकर्त्याचा, आमच्या सगळ्या मतदान बांधवांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। खूप मतं म्हणजे 99% मतदान म्हणजे 48-8 मतदान असे झाले, म्हणून मी सगळ्यांचे मतदारांचे सगळे आभार मानतो। बस ठिकाणी मी एवढं सांगेल की आपल्या नांदेडची शान व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेची निवडणूक लढल्या गेली।
या निवडणुकीत अगोदरच आमच्या जवळपास 11 जागा बिनविरोध आल्या आणि 12 जागेकरता इलेक्शन होतं. त्यापैकी भोकर मतदारसंघात तिन्ही जागा लढल्या गेल्या निवडणुकीत आणि त्यापैकी सर्वात यश हे मुदखेड तालुक्यात हे माझ्या मतावर आलं. कारण की 37 मतदान हा मुदखेडमध्ये मतदान होतं, त्यापैकी मला 36 मतदान पडलं. याबद्दल सर्व कार्यकर्त्याचे, सर्व आमच्या मुदखेड तालुक्याचे टीमवर्क व साहेब व अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं नियोजन व आमदार, लोकप्रिय आमदार श्रीजाताई चव्हाण व अमिता भाभी यांच्या नियोजनाखाली ही इलेक्शन लढल्या गेली. यात मला सर्वात मुदखेड तालुक्यात आतापर्यंत इतिहास आहे की सर्वात जास्त मताने निवडून आले आणि त्या निवडणुकीत पूर्ण नियोजन तालुक्या लेवलचं दिवसभर आपले आमदार विधान परिषदे अमरभाऊ राजूरकर यांनी दिवसभर काढले आणि त्यांचेही तालुका दत्तू देशमुख असतील, आमच्या सर्व टीम असतील, यांनी सर्वांचं यश आहे. हे माझं एकट्याचं यश नसून सर्व मतदार मुदखेड आणि मतदार साहेबाच्या विश्वासाला पात्र ठरून मला इतक्या मताने निवडून दिले. त्याबद्दल मी तमाम मुदखेड मतदाराचे आभारी आयुष्यभर राहील एवढीच या ठिकाणी बोलतो.